कैसे बनी कैसे बनी कैसे बनी रे रोटी कैसे बनी कैसे बनी कैसे बनी रे रोटी कैसे सेकी कैसे सेकी रे रोटी कैसे सेकी कैसे सेकी रे रोटी कैसे तोड़ी कैसे तोड़ी रे रोटी कैसे तोड़ी कैसे तोड़ी रे। समाजातील शिक्षणापासून वंचित मुलांपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशानं 1988 मध्ये मुंबई येथे डोअर स्टेप स्कूलची स्थापना करण्यात आली आणि 1993 मध्ये पुणे येथे विस्तारित झाली. शाळेत दाखल न करणे, शाळेत टिकून न राहणे आणि टिकून राहिल्यास अपेक्षित पातळीपर्यंत न पोहोचणे या सरकारी शाळांमधील 3 मोठ्या समस्या लक्षात घेऊन या संस्थेनं बालवाडी, अभ्यास वर्ग, साक्षरता वर्ग आणि वस्ती पातळीवरील वाचनालय अशा प्रकल्पांची आखणी केली. शाळेतले जे आपले मुख्य 3 प्रश्न आहेत म्हणजे मुलं शाळेत दाखल न होणं, मुलं शाळेत दाखल झाली तरी पहिली आणि दुसरीमध्ये ती गळून जाणं आणि जरी गळून गेली नाही 4थी 5वी 6वी 7वी शिकली तरी जे काही त्यांनी शिकायला पाहिजे ते न शिकणं, हे जे 3 मुख्य प्रश्न आपल्या कुठल्याही पब्लिक एज्युकेशन सिस्टीमचे हिंदुस्थानातले आहेत ते ॲड्रेस करण्याच्या दृष्टीने आपण काहीतरी केलं पाहिजे आणि शिवाय ते अशा रीतीने केलं पाहिजे की आपण मुलांपर्यंत जाऊन पोचलं पाहिजे, कारण मुलं आपल्यापर्यंत येऊन पोचू शकत नाहीत. निरनिराळ्या वंचित गटांबरोबर काम करत असताना असं लक्षात आलं की शहरातील बांधकाम मजुरांची संख्या वाढतीये. ती मुलंही शिक्षणापासून वंचित असल्याचं दिसून आलं. म्हणून 2003-2004 मध्ये त्यावेळी पुण्यामध्ये चालू असलेल्या 1500 बांधकामांपैकी 380 बांधकामांवरील मजुरांच्या कुटुंबांचं सर्वेक्षण केलं. त्यात 5 ते 15 वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या साधारणतः 5000 इतकी होती. त्यामुळंच डोअर स्टेप स्कूलनं बांधकाम क्षेत्रातील मुलांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आणि या मुलांची गरज लक्षात घेऊन पाळणा घर हा नवीन उपक्रम सुरू केला. हा उपक्रम बांधकाम मजुरांशी संबंधित असल्यानं त्याला पाया प्रकल्प असं नाव दिलं. या मुलांना शाळेत दाखल करणं हे DSSच्या अनेक मुख्य उपक्रमांपैकी एक आहे. DSS आपल्या अथक प्रयत्नांनी गरीब मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांना शासकीय शाळांमध्ये दाखल करून देत आहे. राईट टू एज्युकेशन कायदा लागू होण्यापूर्वी सर्व मुलांना मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये दाखल केलं गेलं. पण राईट टू एज्युकेशन कायदा लागू केल्यानं काही मुलांना खाजगी शाळांमध्येही दाखल करणं शक्य झालं. शालेय वाहतूक ही मुलांची हजेरी वाढवण्याच्या आणि ती मुलं शाळेत टिकून राहण्याच्या दृष्टीनं महत्वाचा उपक्रम आहे. मुलं खात्रीनं शाळेत जातील यासाठी त्यांना शाळेसाठी वाहतुकीची सोय करून देणं ही एक गरजेची आणि महत्वाची आधार सेवा आहे. DSS वाहतुकीसाठी स्वतःच्या वाहनांचा तसेच रिक्षांचा वापर करते. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिकेने एक बस सुद्धा मुलांना शाळेत नेण्या आणण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. जिथे शाळा जवळ आहे तिथे DSSच्या शिक्षकांच्या मदतीनं किंवा कधी बांधकाम व्यावसायिकांनी पुरवलेल्या मदतीनं मुलं चालत शाळेत येतात. सहज उपलब्ध असलेल्या वस्तूचा वापर करून तयार केलेले खास शैक्षणिक साहित्य मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सर्व केंद्रांवर वापरले जाते. प्रत्येक केंद्र उभारताना तेथे शैक्षणिक साहित्याचा एक संच देण्यात येतो. नंतर प्रत्येक केंद्रावरील शिक्षक अजून नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य बनवतात. बांधकाम जागेवर उपलब्ध असलेल्या वस्तूचा वापर करून बऱ्याचदा हे साहित्य बनवलं जातं. ऋतू, फळं, फुलं इत्यादी विषय प्रकल्प पद्धत वापरून परिणामकारकरित्या शिकवले जातात. मुलांना अशा प्रकारे शिकताना गंमत येते आणि या गमतीमधून त्यांचं शिक्षण होतं. 0 ते 3 वर्षातील मुलांसाठी पाळणा घर चालवलं जातं. तसंच 3 ते 6 वयोगटातील मुलांना शाळेसाठी तयार करण्यासाठी पूर्व प्राथमिक उपक्रम दिले जातात. शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेतील अभ्यासासाठी मदत केली जाते. थोडं मार्गदर्शन आणि अभ्यासासाठी शांत जागा बराच फरक पाडू शकते. पाळणाघर सुविधा सर्व केंद्रांवर उपलब्ध आहे, जेणेकरून त्यांच्या मोठ्या भावंडांना शाळेत जाता येतं. नेहमीच्या शैक्षणिक उपक्रमाशिवाय मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या संधी दिल्या जातात.
निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी चित्रकला स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा आणि गट पातळीवरील स्नेहसंमेलन असे अनेक उपक्रम घेतले जातात. मुलांना क्वेस्ट या एका खाजगी प्रयोगशाळेतही नेण्यात येतं, जिथं प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञानाचं शिक्षण देण्यावर भर दिला जातो. बिल्डर्स बरोबर आम्ही बोलून त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की त्यांनी आम्हाला फिनान्शियल सपोर्ट द्यावा, ज्यामुळे आम्हाला तिथली शाळा चालवणं सोपं जाईल आणि बाहेरच्या फंडिंग करता आम्हाला अवलंबून राहायला लागणार नाही. जेव्हा नवीन बांधकाम सुरू होतं तेव्हा DSSचे कर्मचारी तेथील संबंधित अधिकाऱ्यांना भेटतात आणि DSSच्या उपक्रमांची माहिती देतात. पुष्कळदा बांधकाम व्यावसायिकांना अशा प्रकारच्या उपक्रमांची माहितीच नसते, त्यामुळं त्यांना या उपक्रमांचं महत्त्व पटवून देण्यास थोडा वेळ जातो. परंतु माहिती झाल्यावर जसं नवीन बांधकाम सुरू होईल तसं बांधकाम व्यावसायिक स्वतःहून डोअरस्टेप स्कूलशी संपर्क साधण्यात पुढाकार घेत आहेत. आमच्या डोअरस्टेप स्कूलशी असोसिएशनही बरंच जुनं आहे आणि आमच्या प्रत्येक साईट्सवरती आम्ही आमचे जे काही लेबर्स आहेत त्यांच्या मुलांसाठी त्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं, त्यांची योग्य दखल घेतली जावी. कारण आमचं असं मत आहे की हे बांधकाम करताना आम्ही टीमवर्क म्हणून काम करतो. या टीममध्ये आमच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग आमचे लेबर आहेत. गेल्या जवळजवळ 2.5 ते 3 वर्षापासून डोअरस्टेपची ही शाळेचं इथं चालू आहे आणि जवळजवळ 50 मुलं लेबर्सची वेगवेगळ्या एज ग्रुपची इथं शिकतात आणि त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. आणि त्यांची बरेचसे जे मोठी मुलं आहेत ज्यांचं नाव पण डोअरस्टेपने इथल्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये किंवा इथल्या काही प्रायव्हेट शाळांमध्ये घातलेलं आहे. बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे या मुलांच्या पालकांनाही त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं गरजेचं असतं. त्या दृष्टीने सुरुवातीला पालक सभाही घेतल्या जातात व नंतर मुलांची प्रगती सांगणे, मुलांबद्दल पालकांकडून फीडबॅक घेण्यासाठी नियमितपणे महिन्यातून एकदा पालक सभा घेतल्या जातात. या सभांमध्ये स्वच्छता, आजार इत्यादी विषयांवरील माहितीही देण्यात येते. मुलांना शाळेत येण्याची इतकी गोडी लागते की सुट्टीच्या दिवशीही मुलं वस्त्यांवर शाळा खेळताना दिसतात व शिक्षकांच्या अनुपस्थितीत वर्गातही याचा प्रयोग करतात. जेव्हा बांधकाम पूर्ण होतं किंवा ठराविक काम पूर्ण होतं, पालक बऱ्याचदा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दुसऱ्या बांधकामाच्या जागी स्थलांतर करतात. परंतु DSS या मुलांना DSSचे फोन नंबर आणि माहिती असलेले कार्ड देते व तसंच पालकांचे मोबाईल नंबर सुद्धा नोंदवून ठेवते. अशा प्रकारे DSS मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्थलांतर केल्यावर पालकांनी संपर्क केला नाही तर DSS मुलांना संपर्क करू शकते. राहतो मूल सोलापूरचे आणि आम्ही इथं आलो पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही ते काम करायला वॉचमॅन काम करत होते. पहिले फाट्यावर बालेवाडी फाट्यावर साईडवर होतो आणि तिथं गाडीत साहेबांनी भेट घालून दिले आणि तिथून आम्ही शाळेला गेलो होतो. मुलीचा बालेवाडी शाळेत टाकलो. कपिल मल्हारला गाडी येत होते न्यायला आणि तिथून साईड बदललो आम्ही. 2 साईड बदलून इकडं कॉन्कॉर्डला आले. कॉन्कॉर्डच्या नंतर मॅडमला संपर्क केल्यावर ताईने इकडे नंबर दिले आणि इकडं त्यांनी दाखला दिले होते आम्हाला म्हणून तिथं जमा करायला. मग जमा केलो आणि इथं शाळेत बालेवाडी संपल्यानंतर ते गावात टाकले. शाळेत पहिलीला मॅडमनेच टाकले डोअरशिफ्टला गाडी येत होते आणि तिथून गाडी होते आम्हाला. इकडं पण गाडी आहे. आजचं व्यवस्थित आहे. आम्हाला कामामुळे होत नाही म्हणून आम्ही टेन्शन काही नाही आहे. ट्रॅकिंगचा असा अनुभव आहे की खूप मुलं शाळेत जातात. 90% वर मुलं जरी इथनं सोडून गेली तरी शाळेत जाताना दिसतात आणि म्हणून आम्हाला असं खात्री वाटते की हे जे आम्ही प्रयत्न करतोय ते फुकट तर अजिबातच जात नाहीत. पुढे तर उपयोग होईलच, पण आत्ता ह्या पिढीला सुद्धा त्याचा उपयोग होतोय आणि म्हणून ते आणखीन निरनिराळ्या पद्धतीने वाढवायचं याचा आम्ही विचार करतो. झालं का आवरून तुझं? चल लवकर, चल बस आली, लवकर चल. पाटी वगैरे घेतली का? डब्बा, पाण्याची बाटली. फिरती शाळा डोअरस्टेप स्कूलचा एक मुख्य उपक्रम आहे. ज्या मुलांना शिक्षण घेण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही अशा मुलांपर्यंत पोहोचण्यात फिरती शाळा म्हणजेच शालेय वर्गाप्रमाणे रचना असलेली मुद्दाम तयार करून घेतलेली बस खूप महत्वाची ठरते.
ही बस रस्त्यावर सिग्नलपाशी आढळणारी मुलं किंवा बाजारात काम करणारी राहणारी मुलं अशा मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप उपयोगी ठरते. या बसचा उपयोग बांधकामाच्या ठिकाणी वर्ग उपलब्ध होईपर्यंतही करता येतो. एका दिवसात फिरती शाळा ठराविक 2 ते 3 ठिकाणी जाते आणि नियमितपणे प्रत्येक ठिकाणी 2 तासांचे सत्र घेते. सकाळी 7 ते 9 या वेळात ही बस शालेय वाहतूकही करते. फिरती शाळा ही जवळपासच्या भागातील मुलांसाठी फिरत्या वाचनालयाप्रमाणेही वापरली जाते, जिथे मुलांना विविध पुस्तकं उपलब्ध होतात. त्यासाठी अशी सेवा देणारी बस संध्याकाळी ठराविक ठिकाणी नेऊन 2 तास लावली जाते. वाचता येणाऱ्या पण शालेय पुस्तकांशिवाय इतर पुस्तकं उपलब्ध नसणाऱ्या मुलांना याचा खूप फायदा होतो. पुष्कळ मुलांचे पालक मुलांच्या शिक्षणाबाबत जागरूक असतात, परंतु लहान घर, संदर्भ पुस्तकांची कमतरता इत्यादी कारणांमुळे वरच्या वर्गातील मुलांना घरी अभ्यास करता येईल असं वातावरण नसतं. या अभ्यासिका मुलांना अभ्यास करण्यासाठी शांत जागा पुरवतात. त्याचप्रमाणे अभ्यासिकेत मुलांसाठी संदर्भ पुस्तकं, शब्दकोश, ॲटलास अशी पुस्तकं नियमितपणे उपलब्ध असतात. अभ्यासिकेत या मुलांचा अभ्यास घेतला जात नाही, परंतु त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तिथे स्वयंसेवक किंवा DSSचे कर्मचारी उपलब्ध असतात. अभ्यासिकांमध्ये स्वयंसेवकांचा सर्वात चांगला उपयोग होतो, कारण येथे येणारी मुलं नियमित असतात. मुलांसमोर स्वयंसेवकांचा आदर्श असतो. त्यांच्याप्रमाणे वागण्याची, शिकण्याची मुलांना इच्छा निर्माण होते. अभ्यासात मार्गदर्शन करण्यासाठी या अभ्यासिकेत संगणक वर्ग, वाचनालय आणि अभ्यास वर्गही चालवले जातात. सोपे शास्त्रीय प्रयोग करून बघता येईल अशी साधनही उपलब्ध आहेत. जी मुलं अभ्यासिकेत येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मुलांकडून मुलांसाठी ग्रंथालय सेवा दिली जाते. अभ्यासिकेत येणाऱ्या मोठ्या मुलांना पिशवी भरून पुस्तकं घरी नेण्यास दिली जातात. यामुळं त्यांच्या शेजारपाजारच्या मुलांना अभ्यासिकेत न येताही घरी वाचण्यासाठी पुस्तकं मिळतात. अभ्यासिकेत 1ली ते 4थीच्या मुलांसाठी चालणाऱ्या अभ्यास वर्गाचा मुलांना दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे पालक घरी नसताना या मुलांना शाळेत जाण्यापूर्वी किंवा शाळेतून आल्यानंतर अभ्यासिकेत थांबता येतं आणि तसंच DSSचे कर्मचारी या मुलांना शाळेतून नेण्या आणण्याचे काम करतात. सरकारी शाळेतील मुलांना 4थी-5वी नंतरही नीट वाचता येत नाही असा अनुभव आहे. चांगलं वाचता येणं हे चांगला अभ्यास होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात घेऊन 1999 पासून शाळांमध्ये वाचन संस्कार प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प शाळांमधून शाळेच्याच वेळात चालतो आणि महानगरपालिका शाळेच्या इयत्ता 1ली ते 7वी मध्ये राबवला जातो. याचे मुख्यतः 2 भाग पडतात. एक म्हणजे मुलांना घरी पुस्तकं देण्याची योजना. सुरुवातीला ही योजना 1ली ते 4थी या प्राथमिक वर्गांमध्ये चालवली जात असे, परंतु मुलांच्या आग्रहास्तव त्यामध्ये 5वी ते 7वीच्या इयत्तांचाही समावेश करण्यात आला. दुसरा भाग म्हणजे वाचन वर्ग, जे 1ली ते 4थीच्या मुलांसाठी चालवले जातात. प्रत्येक वर्गाला आणि पर्यायानं प्रत्येक मुलाला आठवड्यातून 90 मिनिटे वाचन वर्गाचा फायदा होतो. या 90 मिनिटांमध्ये प्रत्येक मुलाकडून 5 ते 10 ओळी मोठ्याने वाचून घेणे, शब्दखेळ घेणे, मुलांकडून बालगीते, बडबडगीते म्हणून घेणे, मुलांना गोष्टी सांगणे, त्यांना गोष्टी सांगायला लावणे असे कार्यक्रम नियमितपणे करून घेतले जातात. प्रत्येक वाचन वर्गामध्ये DSSचे 2 कर्मचारी असतात. त्यांना पुस्तक पर्या असं नाव दिलंय. मुलांच्या वाचन क्षमतेच्या नोंदी ठेवून त्यानुसार प्रत्येक मुलाला वर्गात पुस्तके वाचण्यास दिली जातात. वाचन संस्कार प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुलांची वर्षातून 2दा वाचन क्षमता चाचणी घेतली जाते. गेल्या 10 वर्षातील या चाचण्यांच्या अनुभवावरून असं लक्षात आलं की मुलं 1ली इयत्तेतच मागे पडतात. 1लीतून 2रीत जाताना 30% जास्त मुलांना पूर्ण मुळाक्षरही वाचता येत नसतात. त्यामुळे वाचन संस्कार प्रकल्पाचा जेवढा फायदा त्यांना व्हायला हवा तेवढा तो होत नाही. म्हणून 2010-2011 मध्ये प्रयोग दाखल प्रकल्प म्हणून मर्यादित शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू केला. याचा मुख्य उद्देश
पहिलीतून दुसरीत जाणाऱ्या 80% मुलांना तरी पहिलीचं पाठ्यपुस्तक पूर्णपणे वाचता आलं पाहिजे असा होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानं 2011-12 मध्ये DSS काम करत असलेल्या सर्व 125 शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. वाचन प्रकल्प अंतर्गत DSS कडे 1,30,000 पेक्षा जास्त पुस्तकांचा साठा आहे. बाजारात उपलब्ध असणारी मुलांसाठीची सर्व पुस्तकं DSSच्या संग्रहात आहेत. हा प्रकल्प चालवत असताना मराठीमध्ये वाचन क्षमतेच्या टप्प्यानुसार तयार केलेली पुस्तकं फार कमी आहेत असं लक्षात आलं. म्हणून DSSनं स्वतः अशी निरनिराळ्या टप्प्यात असणाऱ्या मुलांना वाचता येतील अशी 40हून जास्त पुस्तकं प्रकाशित केली. त्यात विशेष म्हणजे 20हून अधिक पुस्तकं जोडाक्षर विरहित गोष्टींची आहेत. DSSनं काढलेला 1ली ते 4थीसाठी तयार केलेला सचित्र शब्दकोश हा अशा प्रकारचा मराठीतील पहिला प्रयोग आहे. एवढ्या पुस्तकांची नोंद ठेवणं आणि पुस्तकं दिल्याची माहिती ठेवणं हे सोपं काम नाही. प्रत्येक पुस्तकाची नोंद माहिती संग्रहात ठेवण्यासाठी बारकोड पद्धतीचा आणि माहिती भरण्यास सोप्या व वापरण्यास सहज अशा सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर केला जातो. पुस्तकाची नोंद, ते कधी दिलं याची माहिती, पुस्तक खराब किंवा गहाळ झाल्याची माहिती आणि त्याहून महत्वाचं म्हणजे एखादं पुस्तक शीर्षक किती वेळा वाचलं गेलं आहे याचा माहिती संग्रह हे सॉफ्टवेअर करते. डोअरस्टेप शाळेच्या टीमची क्षमता वाढवण्यासाठी लागणारे ठोस प्रयत्न हे संस्थेच्या कामाचा कायमच भाग राहिले आहेत. 2007च्या अखेरीस DSSचे परिवर्तन प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. प्रशिक्षण हे DSSच्या कामकाजाचा कणा आहेत, जे सर्व कर्मचारी आणि शिक्षकांची गुणवत्ता राखण्यास मदत करते. मी ट्रेनिंग घेण्याच्या अगोदर जेव्हा वर्गावर गेले त्यावेळेस मला पहिल्यांदा गोंधळल्यासारखंच झालं. काय घ्यायचं या मुलांशी, काय बोलायचं हे मला काही कळालंच नाही. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांना तर माझी भाषासुद्धा कळत नव्हती. मग मला सगळ्यांनी ट्रेनिंगला पाठवलं. ट्रेनिंग घेतल्यानंतर मी मुलांना छानपैकी शिकवू शकते असं मला वाटतंय. ठराविक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या सभा घेऊन उपक्रमांची देखरेख आणि त्यांचे मूल्यमापन केले जाते. या सभांमध्ये प्रकल्पांची अद्ययावत माहिती ठेवली जाते. तसेच अडचणी व भविष्यातील योजनांवर चर्चा केली जाते. या सभा प्रकल्पांची गुणवत्ता राखण्यासाठीच्या आणि बदलती परिस्थिती जी भविष्यात नवीन प्रकल्प उभी करू शकेल अशा परिस्थितीची नोंद ठेवण्यासाठीच्या प्रयत्नात महत्वाचा भाग असतात. वाचन संस्कार प्रकल्प व त्यातील वाचन वर्ग योजना आणि पहिली प्रकल्प या योजना नियमित माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे याचा परिणाम आहेत. या सर्व प्रक्रियेच्या कम्प्युटरायझेशनमुळे ही प्रक्रिया सोपी व नियमित झाली आहे. गेली 20 वर्ष पाळणाघर, बालवाडी, अभ्यास वर्ग यासारखे उपक्रम किंवा मुलांना शाळेत दाखल करणे, त्यांना शाळेत नेण्या आणण्याची सोय करणे, वाचन संस्कार प्रकल्प चालवणे अशा प्रकारे DSSने तळागाळात शिक्षण प्रसाराचं मोठंच काम केलं आहे. भारत सरकारचा राईट टू एज्युकेशन कायदा एप्रिल 2010 पासून लागू झाल्यावर मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार झाला. हे लक्षात घेऊन DSSने प्रत्येक मूल मोलाचे ही नागरिक चळवळ सुरू केली व त्या अंतर्गत यावर्षी 6 ते 7 वर्षातील 800हून अधिक मुलांना शाळेमध्ये दाखल केले. 100 साईटच्या पुढे जर आम्हाला वाढवायचं असेल तर आम्ही एक स्केलेबिलिटी थ्रू कोलॅबोरेशन असं एक मॉडेल तयार करणार आहोत. ज्या मॉडेलच्या थ्रू आम्ही बाकी सगळ्या NGO बरोबर काम करून त्यांना आम्ही डेव्हलप केलेले प्रोसेसेस अँड सिस्टीम समजावून सांगून आणि त्यांना गायडन्स देऊन त्यांच्या थ्रू एक्सपान्शन करावं असा आमचा प्लॅन आहे. जेणेकरून ज्या मुलांना आत्ता ह्या सिस्टीमचा फायदा होत नाही आणि जी मुलं शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्यापर्यंत आपण पोचायला पाहिजे ही आमची इच्छा आहे. आणि ती इच्छा स्केलेबिलिटी थ्रू कोलॅबोरेशन या मॉडेलने होईल असं आम्हाला वाटतं. शाळेविषयी प्रेम वाटणं, शाळेत मी जावं असं वाटणं किंवा पालकांना सुद्धा मुलं शाळेत पाठवणं असं वाटणं, याच्यासाठी त्या गोष्टीचा अनुभवाची गरज आहे आणि तो अनुभव आपण देतो हेच खूप महत्त्वाचं आहे. हे बी पेरण्यासारखं आहे. जितक्या बिया तुम्ही पेरता तितकी झाडं उगवत नाहीत,
पण काही झाडं तरी त्यातली उगवतातच, तशी काहीतरी मुलं याच्यात पुढे जातात, पण उरलेली मुलं बियांसारखी इथे फुकट जात नाहीत, तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांसाठीच्या आकांक्षा अपेक्षा तयार होतात. आणि आमची अशी पक्की खात्री आहे आणि निरनिराळ्या संशोधनात सुद्धा हे दिसलेलं आहे की जर आईवडिलांना थोडंसं सुद्धा शिक्षणाचं हे असेल तर आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवण्याची त्यांची तयारी फार सोप्या रीतीने होते आणि त्यांना तशा तऱ्हेचे ॲस्पिरेशन्स असतात. अशा प्रकारे डोअर स्टेप स्कूल राईट टू एज्युकेशनला खऱ्या अर्थाने सहकार्य करत आहे.